त्यांचं सुद्धा मनापासून आभार असेल. नक्कीच ज्यांनी आम्हाला वायफायची सेवा इथे मात्र पुरवण्यात आली त्यांच्या माध्यमातून. पिंटू शेठ गायकर फ्री वायफाय. वाकलन विपक्ष सावळे ही लढत आपण पाहतोय सध्या. कीर्तन मात्र इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यासोबतच आपण पाहतो किरण पवार ज्याने या दोन मॅच मध्ये पॉवर दाखवली तो सध्या आपण पाहतोय स्ट्रायकिंग मध्ये. त्याचसोबतच बडे मॅच का बडा खिलाडी म्हणजेच ठाणे जिल्ह्याचा शोरवीर नाव त्याचं जीत भोईर देखील येते मात्र इनॅक्शन मध्ये पाहतोय सध्या. विकेट किपरची भूमिका निभावत असताना रती महारथी या मॅच मध्ये खेळत असताना पाहतोय. महत्वाची मॅच आजच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण मॅच आपण सध्या पाहतोय स्क्रीनवरती. वाकलोन विपक्ष सावळे. येस अंपायरचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. स्ट्रायकिंग मध्ये पाहतोय फलंदाज केतन मात्र नो स्ट्रायकिंगला पाहतोय. स्ट्रायकिंग मध्ये पाहतोय फलंदाज किरण पवार. नो स्ट्रायकिंगला पाहतोय फलंदाज अक्षय पवार आणि गोलंदाजी मार्क होती गोलंदाज केतन. मात्र व्हेरी फर्स्ट बॉल पहिला चेंडू इथे मात्र लॉफ करतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे ऑन द कार्पेट. मिळेल सिंगल आणि सिंगल इथे मात्र संघाचा खाता ओपन होईल सावळे संघाचा. सर्वात महत्वपूर्ण मॅच सध्या आपण पाहतोय स्क्रीनवरती टेलिकास्ट द्वारे. ओहो 30 चेंडू होता पडल्यानंतर सर्व विकेट किपर जीत भोईरच्या हातामध्ये जाऊन विसावत असताना डॉट बॉल. चांगली मॅच आहे. इंटरेस्टिंग मॅच आहे. आजच्या दिवसातील सर्वात महत्वपूर्ण मॅच सध्या पाहतोय आपण. केतन मात्रे नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा लॉफ केला पुन्हा एकदा पॉइंट रिझन मध्ये फिल्डर आहे उचलून फेक करेल मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल वरती समाधान मानावं लागेल नक्कीच. येस धावसंख्या फलकवरती पाहतोय आपण 2-3 चेंडू मध्ये अद्याप 3 चेंडू शिल्लक आहे. केतन मात्र ती स्पेल मधले शांत संयमी सुरुवात पाहायला मिळते सध्या सावळे टीम कडून. मात्र स्ट्रायकिंग मध्ये पाहते फलंदाज किरण पवार. हो यावेळेला इथे मात्र अतिरिक्त उछाल पाहायला मिळतोय. वाईट +1 अशा 2 धावसंख्या चेंडूवरती प्राप्त होतील. या 2 धावसंख्या फलक जाऊन पोहोचले धावफलकावरती 4 रन्स ऑनवर्ड. 4 धावसंख्या पाहतोय धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला उंच गेलाय उंच माझा धोका मात्र चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. येतोय हा अक्षय पवारच्या बॅट मधून हा पहिला पॉवरफुल शॉट पहिला षटकार. नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र पडल्यानंतर सर्व विकेट किपर जीत भोईरच्या हातामध्ये पाहतोय आपण. डॉट बॉलची समाप्ती. षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतं. गोलंदाज केतन मात्रचं देखील नक्कीच एकाच कॅलिबरचेच खेळाडू आहेत. सो चढ उतार हा होतच राहणार आहे. कधी षटकार तर कधी डॉट बॉल. यावेळेचा लिंकेज होती. नॉन स्टॉपला फिल्डर आहे रजत भोईर उचलून फेक करेल मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल इथे मात्र पहिल्या ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर केतन मात्र या षटकामध्ये धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 11. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या दाखवली होती पाहायला मिळते 11. 11 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आता मात्र अद्याप स्ट्रायकिंग मध्ये पाहायला मिळते
किरण पवार व अक्षय पवार ही सलामीची जोडी मैदान दाखल आहे. सो यांचा खेळ पाहण्यासाठी सध्या आपण इथे पाहतोय, आतुरतेने वाट पाहतात प्रेक्षक आणि तीच सध्या पाहतोय आपण. तीच पॅटर्न इथे मात्र मैदानात रंगताना दिसते. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त 11 धावसंख्या खर्च केली, ते म्हणजे केतन म्हात्रे ॲज अ ऑलराऊंडर वाकलन टीम, ॲज अ कॉईजर वाकलन टीम. नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव पाहायला गेलं तर किरण पवार असेल, केतन म्हात्रे असेल, यांचं नाव हे सर्वकडे प्रसिद्ध आहे. जास्त माहिती देण्याची गरज नाही आहे, सर्वांच्या परिचयातील हे खेळाडू आहेत. सो दुसरं षटक घेऊन आले गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज मयुरेश भोईर ॲज अ यंगस्टर आहे. नक्कीच हो क्लीन बोल्ट, एसटी उद्ध्वस्त, एसटी वाकवली, बॅट्समन आउट. अक्षय पवारची मिळते इथे विकेट, मयुरेशच्या खात्यामध्ये पहिली विकेट, पहिलं विकेट गारत. हो पहिल्या चेंडूवरती सफलता मिळून दिली गोलंदाजी मार्कवरती मयुरेश भोईर. नाही नक्कीच कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. नक्कीच अप्रतिम खेळ हा पाहतोय आपण सध्या. आणि अक्षय पवारची विकेट इथे मात्र डाऊन झाली आहे सध्या. खूप मोठी विकेट असेल, मात्र नॉन स्ट्रायकिंगला पाहतोय अद्याप किरण पवार हा स्ट्रायकिंग वरती पाहतोय, नॉन स्ट्रायकिंग वरती पाहतोय, स्ट्रायकिंग वरती पाहतोय फलंदाज विकी. नेक्स्ट बॉल. हो यावेळेचा चेंडू क्षेत्रावरती आदळणारा होता, मात्र मिळेल सिंगल. पंचांचा लेग पाहिजे इशारा. सिंगलने धावसंख्या फलकावरती पाहतोय 12 धावसंख्या. मात्र स्ट्रायकिंग मध्ये असेल फलंदाज किरण पवार, ज्याने अद्याप 2 सामन्यांमध्ये स्वतःची पॉवर सिद्ध केली आहे. सो सध्या स्ट्रायकिंग मध्ये पाहतोय. मात्र समोर असेल मयुरेश भोईर. हो यावेळेला हॅमर केलाय, जेलची शक्यता. आणि इथे मात्र जे सोडलाय तो म्हणजे कोणाचा, तर किरण पवारचा. डॉट बॉल पाहायला मिळतो. नक्कीच स्वतःवरती विश्वास दाखवलाय किरण पवारने देखील. या जेलचा प्रायश्चित्त कितपत भोगावा लागेल वाकलन टीमला येणारी वेळ सांगेलच. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र तिसरा चेंडू होता, आउट ऑफ फील्ड, बॅट्समन आउट. एक गोल्डन विकेट, आणि ती म्हणजे कोणाची, तर किरण पवारची. सस्त्यामध्ये बाद झालाय किरण पवार, बॅक टू द ग्राउंड. खूप मोठी विकेट. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी आहे गोलंदाज मयुरेश भोईरचं, ज्याने अक्षय पवार व किरण पवार अशा 2 मोठ्या खेळाडूंना इथे मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झालाय. क्या बात आहे. नवीन बॅट्समन कोण आहे ना, अनिकेत. की तो मात्र डाव सारवावा लागेल कोणाला तरी. अक्षय पवार जसा बाद झाला तसा मात्र किरण पवार सुद्धा इथे मात्र माघारी परतत असताना मयुरेश भोईरचं कौतुक करावं लागेल. नक्कीच क्या बात आहे. काय स्पेल फेकत असताना पाहतोय आपण. अप्रतिम गोलंदाजी, सस्त्यामध्ये बाद झालाय. सो जबाबदारीचं ओझं खेळाडूंना इथे मात्र घ्यावं लागेल स्वतःच्या खांद्यावरती. पुन्हा एकदा डॉट बॉल पाहतोय, वारंवार डॉट चेंडू पाहायला मिळतात. नक्कीच मयुरेश भोईर याची गोलंदाजी पाहायला गेलं तर चेंडू नाही तर जर ते निखारे फेकले जातात, ज्या निखाऱ्यांमध्ये 2 गडी त्याने बाद केले, आणि ते सुद्धा इतके हाय लेवलचे क्रिकेटमध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय सध्या. हो यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बीट केलाय फलंदाजाला. मोस्ट इकॉनॉमिकल षटक राहिलाय, म्हणजेच मयुरेश भोईरचं एकदा जोरदार आले होऊन द्या. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या आणि फक्त एकच धावसंख्या खर्च केली, असं इकॉनॉमिकल षटक राहिलं. नक्कीच मयुरेश भोईरचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. नक्कीच मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी पाहायला गेलं ना तर सध्या मयुरेश भोईरची पाहायला मिळाली. गोलंदाजी मार्कवरती 3ऱ्या क्रमांकाचा विकल्प वापरण्यात आला, तो म्हणजे निशांत भोईर. 3 षटकामध्ये कितपत धावसंख्या इथे मात्र उभारू शकतील. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत, त्या 6 चेंडूमध्ये कितपत धावसंख्या इथे मात्र उभारू शकेल सावळी संघ, हे देखील पाहणं गरजेचं आहे. स्ट्रायकिंग मध्ये पाहता विकी. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत धावसंख्या दाखवली पाहायला मिळते फक्त आणि फक्त 12 चेंडूंचा खेळ संपलाय. हो यावेळेला चेंडू हवेत आहे,
उंच गेलाय, उंच माझा झोका. मात्र चेंडू जातोय सरळ लो मॅन स्लँड मध्ये. किरण मात्र उचलून फेक करेल, दुसरीचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. यस, रनआउटची चान्स आणि त्याच्यामध्ये मात्र विकेट गमावली. यस, मयूर दाखल झालाय आता. मात्र मिनिट नंबर 5 चा फलंदाज द स्ट्रायकर मध्ये असेल फलंदाज विकी. हो, यावेळेचा अतिरिक्त उछाल पाहायला मिळतो. नॉन स्टॉपला फिल्डर आहे, उचलून फेक करे तोपर्यंत मिळतील धावा 2 आणि या 2 धावसंख्या धावून पोहोचले फलकावरती 3. येस, वाईट +2 या चेंडूवरती मिळतील धावा 3 आणि धावसंख्येवरती पाहते 16 धावसंख्या. हो, यावेळेचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. इथे मात्र अतिरिक्त रन संघाच्या खात्यामध्ये जास्तच ऍड होत्यात. सो रन्स येणं महत्वाचं आहे, धावसंख्या स्टिकी ठेवणं गरजेचं आहे. आतापर्यंत धावसंख्या पाहतोय आपण 17 पे 17 सुद्धा सावली टीमवर द्या, कारण धावसंख्या पाहिजे तशी उभारता आली नाहीये. सो वाकलन संघासमोर जर तुम्हाला फाईट द्यायची असेल, चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. एकदा चेंडू हवेमध्ये, फिल्डर आहेत, उचलून फेक करतील. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची चान्स नाहीये. तिसरीचा प्रयत्न होईल का? मात्र नकार. चार चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. 4 चेंडू मध्ये कितपत धावसंख्या उभारू शकेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. निशान भोईर. हो, यावेळेचा बीट केलाय पुन्हा एकदा फलंदाजाला. डॉट बॉलची इथे समाप्ती. वारंवार डॉट बॉल पाहायला मिळतात. जशा प्रकारे अक्षय पवार बाद झाला ना, किरण पवार बाद झाला, त्याच्यानंतर मात्र धावसंख्या कुठेतरी मंदावली, स्थिरावली, थांबली पाहायला मिळते. आणि सध्या जबाबदारीचं ओझं एखाद्या खेळाडूला इथे मात्र वाहता आलं नाहीये सध्या तरी. आता वाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पाहतोय 20 धावसंख्या दाखल करते आतापर्यंत लाभल्यात. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेचा चेंडू पिक करण्याचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा सफल ठरले. डॉट बॉल पाहायला होतो, वारंवार डॉट बॉल. आणि सध्या पाहतोय शांत क्रिकेट पाहायला मिळतोय साबळे संघाकडून. हो, यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा लिडिंग एज मात्र मिळून जाईल 1 धाव. 21 धावसंख्या दखल करते लागल्यात आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. लास्ट बॉल आहे हा चेंडूवरती मोठा फटका मारणं गरजेचं आहे. हो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट केला फलंदाजाला. अशा पद्धतीने इथे मात्र पहिल्या इनिंगची ते समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्ती तर धावसंख्या दाखल होते पाहायला मिळते. बिन 22 धावसंख्येचं टार्गेट ठेवलंय टीम वाकलन संघासमोर. नक्कीच जरी टार्गेट सोपं असलं, जर इकॉनॉमिकल षटक राहिले तर मात्र टार्गेट कठीण होऊ शकतो. मात्र जर तरला इथे महत्व नाहीये. जे कराल ते तुम्हाला करावंच लागेल क्रिकेटमध्ये. येणाऱ्या 18 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती म्हणजे 22 धावसंख्येची. जरी बॉल आणि धावांमधलं अंतर जरी कमी असलं तरी सुद्धा
सरळ सोपा सामना जिंकता येणार नाहीये, कारण जर चांगले गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी जर झाली ना तर मात्र सामना कठीण होऊन जाईल. मात्र काय पाहायला मिळेल मात्र येणारी वेळ सांगेलच. सावळे विपक्ष वाकलन अशी लढत पाहतोय आपण. सलामीची जोडी मैदान दाखल होत असताना वाकलन संघाची पाहतोय केतन मात्रे आणि त्याच्या सोबतीला पाहतोय आपण प्रीत भोयर ॲज अ यंगस्टर आहे वाकलन टीमचा. नक्कीच एक उभरता सितारा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मिळते वाईट +1. अशा 2 धावा आणि 2 धावसंख्येने इथे मात्र संघाचं खातं ओपन होईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण पवार पाहतोय आपण. सध्या पाहतो स्ट्रायकिंग मध्ये डावखुरी त्याचा आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असं प्रीत भोईर. हो या लॉफ केलाय. वॉट अ शॉट. प्रीत भोईरच्या बॅट मधून पहिला तडाखा येतोय. पहिला षटकार. सामना सोपा करण्याचं काम या षटकाराने केलंय. सध्या आता गरज आहे. 2 चेंडू 8 धावसंख्येत 1 चेंडू 8 धावसंख्येत फलगती पाहायला मिळते. हो यावेळेला पुन्हा एकदा बार लगातार येतो हा षटकार. प्रीत भोईर ऑन फायर. क्या बात है. प्रीत भोईर काय खेळ दाखवतोय. छोटा बच्चा समझ के ना कोई आग दिखाना. हो यावेळेचा चेंडू क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय. आता प्रीत भोईर 2 चेंडू 2 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लाजवाब. क्या बात है. किरण पवारने मिळवली विकेट. तिसऱ्या चेंडूवरती धावसंख्या धावफलवरती पाहतोय आपण 14. 3 चेंडू संपले आतापर्यंत. न्यू बॅट्समन किरण मात्रे दाखल झालाय. सो मागच्या इनिंग मध्ये पाहिली आपण पवार ब्रदर्स. आता मात्र पाहतोय आपण म्हात्रे ब्रदर्स. किरण म्हात्रे केतन म्हात्रे. किरण म्हात्रे पाहतो ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला पुन्हा एकदा हॅमर केलाय. किरण म्हात्रेच्या बॅट मधून आणखी एक तडाखा येतोय. चेंडू जातोय बॉडी लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 6. येतोय हा मॅक्सिमम षटकार. 6 चेंडू मध्ये सामना फिनिश करण्याचा इरादा आहे वाटतं. हो यावेळेचा चेंडू इथे मात्र नॉन स्टॉपला जातोय बॉर्डर लाईनच्या बाहेर. येतोय चौकार आणि सामना जिंकलाय टीम वाकलन संघाने. अभिनंदन टीम वाकलन. हार्डलक टीम सावळे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला व आपला सुद्धा चांगला खेळ राहिला. मात्र पराजयाला सामोरं जावं लागलं. नक्कीच जिंकण्याच्या टीमचे करूया आभार आपण. नक्कीच. आणि मॅन ऑफ द मॅच जर द्यायचं असेल तर त्याने एक षटक हाताळला आणि तब्बल 2 विकेट